वळूयात आता क्षणाच्या महत्त्वाच्या बातमी अशी आहे की कल्याण डोंबिवलीत जागा वाटपावरून महायुतीत तणाव निर्माण झाल्याची माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिली आहे। भाजप कार्यकर्त्यांच्या आंदोलनानंतर रवींद्र चव्हाण यांची तातडीची बैठक बोलावण्यात आली आणि या बैठकीत त्यांनी आहे त्या जागेवर समाधान माना, युतीतच लढा अशा सूचना कार्यकर्त्यांना दिल्याचं समजतंय। बैठकीत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्नही चव्हाणांनी केल्याची माहिती समोर आली आहे। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी प्रदीप भणगे आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत। प्रदीप, शेवटी इच्छुकांची संख्या मोठी आहे। भाजपच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं की स्वबळावर लढावं, पण आता रवींद्र चव्हाणांनी युतीतच लढा असा सल्ला दिला। सगळ्यांची नाराजी दूर करण्यात यश आलंय का? आपण जर बघितलं तर काही पदाधिकाऱ्यांची जी नाराजी आहे ही चव्हाण यांनी दूर केल्याची आत्ताच माहिती मिळत आहे। मात्र कल्याण पूर्वेतील जे पक्षप्रवेश भाजपने मागच्या महिन्यात केले होते त्यातील काही एका माजी नगरसेविकेला डावलण्यात आलंय, त्यामुळे थोडीशी जी आहे ही नाराजी आता त्यामध्ये दिसते। त्याचप्रमाणे आपण जर बघितलं तर नुसतं भाजपमध्ये तर नाराजी नाहीये, तर हे शिंदेच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये पण युती होतीये म्हणून नाराजी आहे। त्यामुळे काही इच्छुक उमेदवार असतील आणि काही माजी नगरसेवक आहेत यांचं तिकीट कापलं जाऊ शकतं, त्यामुळे शिंदेच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये सुद्धा नाराजी आहे। धन्यवाद प्रदीप या सगळ्या माहितीबद्दल। त्यामुळे मुंबई असो वा इतर दुसरी कुठली महापालिका, पण आत्ताच्या सध्याच्या क्षणाला जागा वाटपाच्या विषयाला घेऊन युती की आघाडी या दोघांमध्ये कार्यकर्त्यांची नाराजी ती उफळून येताना दिसते। पुढे बघूयात, मनसे आणि शिवसेनेच्या जागा वाटपाचा तिढा कायम आहे। मनसे नेत्यांनी थेट मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या सोबतच्या चर्चेत मनसे निष्ठावंत कार्यकर्त्यांना जागा सोडाव्यात म्हणून आग्रह धरल्याची माहिती आहे। मराठी बहुल भागात मनसेला कमी जागा सोडल्याच्या चर्चा असून आज अंतिम निर्णय घेण्यात येईल अशी माहिती या ठिकाणी पुढे येते। दोन्ही पक्षांनी AB फॉर्मचं वाटप सुरू केलंय, परंतु शिवडी, विक्रोळी, भांडूप, माहीम या भागात केवळ एक जागा किंवा एकही जागा न सोडल्यानं मनसेत नाराजी आहे। मनसेचे लोक मातोश्रीवरती येतात, त्यात नवीन काय आहे बैठकांची आणि कोणताही तिढा वगैरे नाही। शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये जागा किंवा अन्य गोष्टीवरून तुम्ही जो म्हणताय तिढा पेच असं काही नाही, सगळं सुरळीत आहे, दिसेल तुम्हाला। कशाला पाहिजे किती जागा? आमच्या दोघांमध्ये किती जागा विषयच नाही आहे, हे स्वतः माननीय राज ठाकरे यांनी वरळीतल्या पत्रकार परिषदेत सांगितलं। जागा किती आणि आकडा किती ह्याच्यामध्ये कोणीच पडत नाही। शेवटी जे काही राहणार आहे ते शिवसेना मनसे या एका कुटुंबात राहणार आहे। दादर असेल, माहीम असेल, भांडूप असेल, विक्रोळी असेल, मुलुंड असेल, आमच्यातला विषय असेल तर आम्ही सोडवायला समर्थ आहोत ना। कार्यकर्ते असतात, दोन्ही पक्षाचे इतर काही लोक असतात, प्रत्येकाची इच्छा निवडणूक लढण्याची असते, त्यांना समजवावं लागतं की ह्या वेळेला मुंबईची लढाई ही मराठी माणसाच्या अस्तित्वाची, अस्मितेची लढाई आहे आणि कार्यकर्ते समजून घेत आहेत आणि चांगल्या प्रकारे चाललेलं आहे। कोणी कोणाकडे जाऊन रडत नाही आहे। पण या संदर्भात आता आणखी काय घडामोडी घडतात बघा। मुंबईत ठाकरे बंधूंची युती जाहीर झाल्यानंतर अजूनही जागा वाटपाचा तिढा कायम आहे। त्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पुन्हा एकदा नेत्यांची बैठक बोलावली आहे। मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे आणि राज ठाकरेंमध्ये बैठक सुरू झाली आहे। तर दुसरीकडे आपण जर पाहिलं की उमेदवारी जाहीर झाल्यानंतरही जाहीर होत नाही, उमेदवारी जाहीर होत नसल्यानं इच्छुकांची शिवतीर्थवर गर्दी पाहायला मिळते। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी संकेत वरक आपल्या बरोबर आहेत। संकेत, काय माहिती याबद्दल? विशाल सर, बरोबर करता आपण पाहिलं तर काही दिवसांपूर्वीच युती कुठेतरी मनसे आणि ठाकरे गटाची जाहीर झाली, पण सध्या डोकेदुखी वाढली आहे ती म्हणजे इच्छुकांची, कारण की AB फॉर्मचं वाटप अजून झालेलं नाहीये। उमेदवार अजून निश्चित झाले असेल तरी ते उघडपणे सांगितले जात नाही, त्याच्यामुळे कुठेतरी इच्छुकांची गर्दी सध्या शिवतीर्थावर करता दुपारपासूनच पाहायला मिळते। काही वेळापूर्वी मानखुर्द असेल, वर्सोवा असेल, अंधेरी असेल, मुंबईतून अनेक भागातून करता इच्छुक इथे आलेले आहेत। ते राज ठाकरेंची भेट घेत आहेत। राज ठाकरेंच्या घराच्या शेजारीचे मनसेचं निवडणूक कार्यालय आहे, तिकडे सुद्धा मनसेच्या नेत्यांची काही बैठक सुरू होती, त्या नेत्यांची सुद्धा ते भेट घेत आहेत। खरं तर बाळा नांदगावकर, शालिनी ठाकरे, संदीप देशपांडे, मनसेचे बडे नेते सुद्धा त्या बैठकांमध्ये उपस्थित आहेत खरं तर। आणि एकत्रित पाहिलं तर एक कुठेतरी पिक्चर क्लिअर व्हावं ही त्या सर्व इच्छुकांची मागणी आहे किंवा
तर त्यांना ती गोष्ट हवी आहे, कारण की कुठेतरी पाहिलं तर निवडणुकांसाठी आता काय फार काळ उरलेला नाहीये. कुठेतरी प्रचार करावा लागणार आहे, लोकांमध्ये जावं लागणार आहे. त्याच्यामुळे उमेदवार जाहीर करावा किंवा एबी फॉर्म द्यावा, जेणेकरून ग्राउंड लेवलवरती ही सगळी मंडळी कामाला लागतील, ही अपेक्षा घेऊन सगळी ही मंडळी जी आहे सध्या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी आणि शेजारी जे मनसे कार्यालय आहे तिकडे दाखल झालेली आहेत. धन्यवाद संकेत या सगळ्या माहितीबद्दल. मुंबईतील सर्व विभाग प्रमुख, शाखा प्रमुख आणि सर्व लोकप्रतिनिधींची शिवसेना भवनात बैठक झाली. या बैठकीत उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना मार्गदर्शन केलं. कुणी येवो अथवा न येवो, पण आपण लढणार असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं. भाजपनं फक्त युती तोडली नाही तर त्या आपल्याला संपवायला निघालेत असा आरोपही उद्धव ठाकरेंनी केला. इतकी वर्ष लढलो म्हणून कुणीही मुंबई हिसकावून घेऊ शकलेलं नाहीये असा दावाही त्यांनी केलेला. आणि आपल्या डोळ्यात देखत आपलं आयुष्य आणि त्या सगळ्या हुतात्म्याने बलिदान करून रक्त सांडून मिळवलेली मुंबई, हे दोन गुजराती होय, मी त्यांना मुद्दामून म्हणतोय, हे दोन गुजराती हे आपल्याला गिळायला निघाले. शिवसेना त्यांना का खतम करायची आहे? कारण मुंबईचा घास गिळायला शिवसेनेतील दुसरा कोणताही काटा त्यांच्या खिशात अडकू शकत नाही. म्हणून त्यांनी शिवसेना खतम करायची. एकदा का मुंबईमध्ये शिवसेना खतम केली तर आम्ही मुंबई महाराष्ट्र गिळायला मोकळे झालो. युती असते, आघाडी असते, तेव्हा 100% आपल्या मनासारखं होत नाही ना. 100% त्यांच्या मनासारखं होत ना. आणखी कोण तिसरा पक्ष असेल तर ना त्यांच्या मनासारखं होत. काही जागा या आपल्या हक्काच्या असतात, नाईलाजाने सोडाव्या लागतात. काही जागा त्यांच्या हक्काच्या असतात, नाईलाजाने त्यांना सोडाव्या लागतात. त्या मीटिंगमध्ये जास्तीत जास्त शिवसैनिकांना आणि हे सगळे पक्ष करतात समजवायचं असतं. काही ठिकाणी व्यवस्थित नेटकं वाटप होतं, काही ठिकाणी राग रुसवे असूनही पुन्हा दिलजमाई होते आणि ही सीट निवडून येते. मुंबई हिसकून देणार नाही, मुंबई तोडू देणार नाही, गद्दारांना गाडून टाकू, हे काय तुम्हाला नवीन आहे का? हे गेले 25 वर्ष हीच वाक्य आहे. कुठं कोण मुंबई तोडतंय, कोण मुंबई तोडणार आहे? 25 वर्ष आपण राजकारणातली जर बघितली, भाषणं जर बघितली, ती दर 5 वर्षांना मुंबई तोडण्याचा कुटील डाव विरोधक आखत आहेत अशा पद्धतीचीच भाषणं होतात. आणि त्याच्यातनं काय मुंबईकरांना जास्त आउटपुट मिळेल असं मला वाटत नाही. महायुतीचाच महापौर हा मुंबईवर होईल. बारामतीत आज गौतम अदानी आल्यानंतर पवार कुटुंब एकाच मंचावरती आलं होतं. या कार्यक्रमात गौतम अदानी भाषणासाठी उठल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये एका खुर्चीचं अंतर होतं. यावेळी अजित पवार उठले आणि शरद पवार यांच्या शेजारी जाऊन बसले आणि या दोघांमध्ये यावेळी कानामध्ये चर्चा झाली. काय चर्चा झाली हे मात्र कळू शकलेलं नाहीये. मीडिया फोटो काढायला लागल्यानंतर पुन्हा अजित पवार आपल्या खुर्चीवर येऊन बसले. बारामतीच्या कार्यक्रमात संपूर्ण पवार कुटुंब व्यासपीठावर एकत्र आलं होतं आणि यावेळी अजितदादांनी आपल्या खास शैलीत खासदार सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवारांचा उल्लेख केला. त्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. सन्माननीय उद्योगपती गौतमजी अडानी, सौभाग्यवती प्रीतीजी अदानी, दोन्ही खासदार सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार, आमदार रोहित पवार, बारामतीत आज उद्योगपती गौतम अदानी यांच्यासह पवार काका पुतण्या एकाच मंचावर आले. शरद पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स विभागाच्या नूतन इमारतीचा उद्घाटन समारंभ उद्योगपती गौतम अदानींच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी उद्योगपती अदानींच्या कारचं सारथ्य रोहित पवारांनी केलं. रोहित पवार, अजित पवार आणि उद्योगपती अदानी एकाच कारनं कार्यक्रमस्थळी निघाले आणि या कार्यक्रमाला सुप्रिया सुळेंसह सुनेत्रा पवार आणि युगेंद्र पवार देखील उपस्थित होते. हा त्यांचा प्रश्न आहे. शरद पवार आणि गौतम अडाणी यांचे संबंध हे राजकीय नाही आहेत, कौटुंबिक आणि व्यक्तिगत आहे. आपल्या कार्यक्रमाला कोणाला बोलवायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. त्यांनी गौतम अडाणींना बोलवलं असेल आणि त्यासाठी पवारांचं अख्खं कुटुंब, ज्यांनी पक्ष फोडला ते अजित पवारसुद्धा उपस्थित असतील, तर तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. बारामतीचं एकंदरीत ज्या विविध संस्था आहेत या संस्था राजकारणाच्या पलीकडच्या आहेत आणि त्या अनुषंगानं जर तिथे काही भेट असेल तर मला असं वाटतं की राजकीय त्याला समजण्याची काही आवश्यकता नाही.
पुण्यात रवींद्र दंगेकर वेगळी भूमिका घेणार का अशी चर्चा रंगली. रवींद्र दंगेकरांची भाजपकडून कोंडी केली जात असल्याचं चित्र आहे आणि त्यामुळे रवींद्र दंगेकरांचा मुलगा प्रणव दंगेकर अपक्ष निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे. पुण्यात जागा वाटपावरून महायुतीत तिढा कायम आहे. निवडून न येणाऱ्या जागा भाजप आम्हाला देत असल्याचा दंगेकरांनी आरोप केला. प्रभाग क्रमांक 24 मधून प्रणव दंगेकर अपक्ष निवडणूक लढवणार असल्याची माहिती आहे. मी त्याला कालपर्यंत म्हणतो की धनुष्यबाणावर तुला निवडणूक लढवायची आणि तू तो निर्णय वैयक्तिक घेऊ नको. पण कालपर्यंत ऐकत होता, पण रात्री तो म्हणला की मला निवडणूक ही लढवायची. कशी लढवायची, काय लढवायची ती मी ठरवेन. तुम्हाला मदत करता येतं करा, नाही तर तुम्ही मला मदत करू नका, हे त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. आणि विषय असा की त्याला लढणार आहे. शेवटी लढणारं रक्त लढणार आहे. ते किती रक्तबंबाळ होतंय का जिंकतंय का हारतंय तो त्याचा विषय, पण तो लढणार हे नक्की. या संदर्भामध्ये रवींद्र दंगेकरांशी आम्ही स्वतः बोलू. त्यांच्या मनामध्ये नक्की काय आहे, त्यांना कशा पद्धतीनं तिथल्या युतीच्या बाबत चर्चा करायची आहे हे मी स्वतः त्या ठिकाणी बोलेन. शंभूराज देसाई साहेब बोलतील आणि आम्ही दोन्ही जे मंत्री आहोत त्याचा फीडबॅक आम्ही मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांना देऊ. रवींद्र दंगेकरांनी कुठेही पक्षाशी चर्चा केलेली नाही, साहेबांशी देखील चर्चा केलेली नाही. आताच माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी आमचे जे सिनियर मंत्री आहेत शंभूराज देसाई साहेबांना त्याच्यामध्ये लक्ष घालण्याचे आदेश दिलेले आहेत आणि आजपासून पुण्याच्या संदर्भातली जी चर्चा आहे ती शंभूराज देसाई साहेब, विजय बापू, शिवतरे, निलमताई गोरे आणि आमची ही सगळी टीम ही बीजेपी बरोबर करेल आणि त्याच्यातनं योग्य तो निर्णय घेईल. पुण्यात महाविकास आघाडीची बैठक पार पडते, मात्र राष्ट्रवादीचे नेते तिथं पोहोचलेच नाहीयेत. पुण्यातील काँग्रेस भवनमध्ये काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या नेत्यांची बैठक झाली. बैठक पार पडते, मात्र राष्ट्रवादीच्या नेत्यांनी तिथं दांडी मारली आणि जागा वाटपावर केवळ 2 पक्षाच्या नेत्यांची चर्चा या ठिकाणी होताना दिसते. राष्ट्रवादीचे सगळे स्थानिक नेते नॉट रिचेबल आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बैठकीला येणं टाळल्यानं पुन्हा राजकारणाला नवं वळण मिळालंय. पुण्यात महाविकास आघाडीचं काहीच ठरताना दिसत नाहीये. आणि महाविकास आघाडीच्या बैठकीकरता शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी मात्र नॉट रिचेबल आहेत. ते पोहोचलेले नाही आहेत, ते या बैठकीत आलेले नाही आहेत. त्यांनी दांडी मारल्याचं एकूण लक्षात येते. पुण्यातील काँग्रेस भवनमध्ये नेत्यांची बैठक सुरू आहे, पण या बैठकीकरता शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आलेले नाहीत. याचं नेमकं काय कारण आहे जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी अभिजित पोते आपल्याबरोबर आहेत. अभिजित, तुझ्यावर माझा आवाज पोहोचतोय? विशाल, माझा आवाज पोहोचतोय? अभिजित, महाविकास आघाडीची बैठक पार पडते, पण या बैठकीला शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी येणं क्रमप्राप्त होतं. ते का आलेले नाहीत, नेमकं कारण काय? विशाल, पुण्यात खरं तर महाविकास आघाडीची बैठक जी आहे ना ती आज दुपारी अंतिम प्रस्ताव तयार करण्यासाठी ठेवली होती. पण जसं मी सांगितलं की दिवसाला आणि अगदी मिनिटाला पुण्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट येतोय. आता महाविकास आघाडी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट हे तिन्ही पक्षाचे नेते या बैठकीसाठी असणं अपेक्षित होतं. पण या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा कुठलाही स्थानिक नेता पोहोचलेला नाही. एवढंच काय विशाल, तर एकाही स्थानिक नेत्यांचा फोन लागत नाहीये. जे 4 ते 5 चेहरे पुण्यात बैठकीसाठी असायचे महाविकास आघाडीच्या, त्या सगळ्या नेत्यांचे फोन नॉट रिचेबल आहेत. आणि काँग्रेस भवनमध्ये आता फक्त काँग्रेसचे नेते, ठाकरे गटाचे नेते, हे 2च पक्षाचे नेते जे आहेत ते वर बैठक सुरू आहे आणि जागा वाटपाबाबत सविस्तर चर्चा सुरू असल्याचं संजय मोरे जे ठाकरे गटाचे शहराध्यक्ष त्यांनी नुकतंच सांगितलंय. खरं तर वरच्या बैठकीत काय सुरू आहे हे मात्र गुलदस्त्यात आहे. मात्र आता ही मोठी बातमी आहे की राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पुन्हा महाविकास आघाडीच्या खरं तर बैठकीला दांडी मारली आहे. प्रश्न असा आहे की पुन्हा दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येणार का? आज बारामतीत जो पवार कुटुंबियांचा कार्यक्रम झाला गौतम अदानींच्या हस्ते, शरद पवारांच्या नावानं जे AI टेक्निकल इन्स्टिट्यूट उघडले त्याचं उद्घाटन करण्यात आलं, तिथं काही ठरलंय का? कारण पुन्हा पुण्याच्या राजकारणात असं बोललं वरिष्ठ पत्रकारांकडून किंवा वरिष्ठ पुण्यातल्या नेत्यांकडून सांगितलं जातं की पुन्हा दोन्ही राष्ट्रवादी या पुणे महानगरपालिकेसाठी एकत्र येतील. दोन्ही राष्ट्रवादींनी एकमेकांसाठी दारं ही खुली ठेवली आहेत, बंद केलेली नाहीयेत. म्हणून महाविकास आघाडीची केवळ 2 पक्षांची बैठक. बरोबर. धन्यवाद अभिजित या सगळ्या तपशिलाबद्दल. पुढे पाहूयात. गुंड बंडू अंधेकरचा अर्ज दाखल झालाच नाही. आयुष कोमकर खून प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेला अंधेकर टोळीचा म्होरक्या कुख्यात गुन्हेगार बंडू अंधेकर, त्याची भाऊजाई
लक्ष्मी उदयकांत अंदेकर आणि सून सोनाली वनराज अंदेकर हे तिघे पोलीस बंदोबस्तात भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आले, पण त्यांचे अर्ज अर्धवट भरलेले असल्यानं ते स्वीकारण्यात आले नाहीत। ते तिघे आता उद्या पुन्हा अर्ज भरण्याची शक्यता आहे। दरम्यान नेकी का काम, अंदेकर का नाम, अंदेकरांना मत, विकासाला मत अशी घोषणाबाजी अंदेकरने केली आणि या तिघांना अर्ज दाखल करण्यास विशेष न्यायालयाने सशर्त परवानगी दिली आहे। त्यानुसार काल दुपारी पोलीस बंदोबस्तात अर्ज दाखल केला, पण या तिघांचेही अर्ज अर्धवट असल्यानं त्यांचे अर्ज स्वीकारले नाहीत। भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी याबद्दलची माहिती दिली आहे। त्यामुळे अर्ज भरण्यासाठी अजून मुदत असल्याने ते पुन्हा अर्ज भरू शकतात। पुढे पाहूयात, बंडू अंदेकर आणि कुटुंबाला न्यायालयाने निवडणूक लढवण्याची परवानगी कशी दिली असा प्रश्न कल्याणी कोमकर यांनी उपस्थित केलाय। न्यायालयाने दिलेल्या सूचनांचं पालन बंडू अंदेकर यांनी केलं नाही। काल अर्ज भरताना प्रचार केला आणि अर्जही चुकीचा भरला आणि आता ते पुन्हा एकदा अर्ज भरायला येणार, त्याच्यामुळे एक प्रकारे ते प्रचार करतायत असा आरोप आयुष कोमकर यांची आई कल्याणी कोमकर यांनी केला। अंदेकरांना म्हणजे परवानगी दिली पोलिसांनी, जजनी, की बाहेर येऊन नाही का अर्ज भरायचा, पण हे असं का केलं मला तेच कळत नाहीये। त्यांना मुळात म्हणजे परवानगी द्यायलाच नव्हती पाहिजे आणि जरी दिली तरी काल ते आले तर शांतपणे येऊन अर्ज भरायचा होता। त्यांनी म्हणजे अशा घोषणाबाजी करून त्यांनी प्रचारच केलाय आणि त्यांनी शिवाय अर्ज पण चुकीचा भरला। त्यांनी असं का मुद्दामन केलं की ते म्हणजे इकडेच राहून प्रचार करणार, अजून म्हणजे परत येणार फॉर्म भरायला, परत घोषणाबाजी करणार, हे चुकीचं आहे। सोलापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडलेली आहे। शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची युती अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे। हॉटेल लोटस इथे झालेल्या बैठकीत या युतीवर शिक्कामोर्तब करण्यात आलं। राष्ट्रवादी काँग्रेस, आम आदमी पार्टी आणि शिवसेना शिंदे पक्षाकडून 50% जागा लढण्याचा निर्धार जो आहे तो करण्यात आलेला आहे। त्यामुळे भाजपला आता मित्र पक्षांचं आव्हान आहे। सोलापूर महानगरपालिकेत हे आव्हान असणार आहे आणि या निर्णयामुळे सोलापूरच्या राजकारणात मोठा बदल घडला असून आगामी महापालिका निवडणूक अधिकच चुरशीची आणि रंगतदार होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजितदादा या दोन्ही पक्षाचा आज इथं युती झालेली आहे। दोघांचं 50-50% फॉर्म्युला ठरलेला आहे। आम्ही दोघं मिळून महापालिकेच्या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत आणि ह्या महापालिकेवर शिवसेना आणि राष्ट्रवादी दादा यांचं महापौर निश्चितपणे बसेल असं आमची खात्री आहे। सोलापूरच्या विकासासंदर्भात विचार करून यासाठी मोठा निधी आणि डेव्हलपमेंट करण्याकरता दोन्ही पक्ष एकत्र येऊन दोघांची ताकद विकत आली तर आमचा निवडून येण्याचा रेशो जो आहे